यंदाच्या श्रावणात ना जरा गंमतच झाली आहे बरं का. म्हणजे दोन दोन तिथी एकत्र आल्यामुळे ना नक्की उपवासाचं काय करायचं हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे पहिला श्रावणी सोमवार जो आहे तो आणि नागपंचमी एकत्र आली. आता दुसऱ्या श्रावणी सोमवारला एकादशी असणार आहे, तिसऱ्या श्रावणी सोमवारला चतुर्थी आहे आणि चौथ्या श्रावणी सोमवारला पुन्हा एकादशी आलेली आहे. आणि अशा बऱ्याच तिथी एकत्र आल्यामुळे नक्की उपवासाचं काय करायचं. श्रावणात आता सलग उपवास असतात. कुणाला श्रावणातला सोमवार असतो, कुणाला मंगळवार असतो, कुणाला गुरुवार, कुणाला शुक्रवार, काहींना रविवार. मग असे आठवड्यातनं 4-4 दिवस उपवास जेव्हा येतात तेव्हा ते उपवास नक्की करायचे कसे. काही उपवास दुपारी सोडले जातात, काही संध्याकाळी सोडले जातात, काही दिवसभराचे असतात. मग या उपवासांचं करायचं काय, या सगळ्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तुम्हाला माहिती आहे का की श्रावणातले जे उपवास आहेत ते तुम्ही योग्य पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीने जर केले तर तुमचं वजनही कमी होऊ शकतं, तुमच्या शरीरात असलेले अनेक दोष आजार सुद्धा नष्ट होऊ शकतात. हो, हे अगदी खरं आहे. खरं तर त्याच्यासाठीच आपल्याला या चातुर्मासाच्या काळामध्ये, श्रावणाच्या काळामध्ये उपवास करायला सांगितलंय की वर्षभर आपण जे आजरवाजर खात असतो त्याचं शुद्धीकरण व्हावं, शरीराची शुद्धी व्हावी. पण कुणालाही शास्त्रीय पद्धतीने उपवास करायचा म्हणजे नक्की काय करायचं हे अजिबात माहीत नसतं. आणि मग साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडी, तळलेले वेफर्स, पापड्या याचा आपण शरीरावर मारा करतो आणि नको ते आजार ओढावून घेतो. ॲसिडिटी होते, त्रास होतो, चक्कर येते आणि मग सगळं खापर उपवासांवर फुटतं. पण खरं तर उपवास हे शरीर शुद्धीसाठी, शरीरातल्या आजार दोष नष्ट करण्यासाठी असतात. पण ते करण्याची योग्य पद्धत माहीत करून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, श्रावणातील उपवास हे फक्त धार्मिक परंपरेचा भाग नसून खरं तर आयुर्वेदानुसार शरीर शुद्धीचं शास्त्रीय कारण त्यामागे दडलेलं आहे. हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे डाएट केले जातात, भरपूर पैसे त्याच्यात घातले जातात. पण खरं तर आपल्या परंपरेने, आपल्या संस्कृतीने आपल्याला आधीच श्रावणातल्या उपवासांची यादी दिली आहे. श्रावणातले उपवास कसे करावेत हे सुद्धा सांगितलंय. बाकीची बडबड न करता पटकन मुद्द्यावर येते. उपवासाचा हेतू काय, तर आयुर्वेदानुसार उपवास करणं म्हणजे लंघन करणं. शरीरामध्ये जे अनेक दोष असतात त्या दोषांचं निराकरण करण्यासाठी, पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि मन स्थिर करण्यासाठी आयुर्वेदामध्ये उपवास करायला सांगितलेले आहे. श्रावण महिन्यात वातदोष, पित्तदोष दोन्ही वाढलेले असतात. या काळात जड, तेलकट, मसालेदार, आमयुक्त पदार्थ टाळणं आवश्यक असतं. मग श्रावण महिन्यातल्या उपवासांमध्ये काय खायचं बाबा, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भरपूर पाणी प्यायचं आहे श्रावण महिन्यातल्या उपवासांमध्ये. कारण जेव्हा